माझं नाव आशा मदन चटसे. मी आता MA सेकंड इयरला आहे. पुण्यामध्ये वाडिया कॉलेजला असते. मग तुमचा कसा सगळ्या विवाह बंधनात कशा अडकला तुम्ही आणि आज इथे रिसेप्शन सोहळा संपन्न होतोय, काय आनंद होतो? आम्हाला खूप आनंद होतोय. म्हणजे आम्ही कधी एक्सेप्ट पण नव्हतं केलं, अपेक्षित पण नव्हतं की एवढा मोठा आमचा कार्यक्रम होईल, पण तो तुमच्या सगळ्यांच्या मदतीने झाला. त्याबद्दल आम्हाला खूप आनंद होतोय. तुमचं पूर्ण नाव काय आहे, तुम्ही कुठले आहात आणि कसा तुमचा विवाह सोहळा जुळून आला काय? माझं नाव शिवाजी मुरकुटे, मीचं नाव आशा चटसे. आम्ही हिंगोली जिल्ह्यातले आहे आणि एका शाळेमध्ये होतो लहानपणापासून, म्हणजे आतापर्यंत एकत्रच आहोत. पहिलीपासून आमचं पूर्ण शिक्षण एकत्रच झालेलं आहे. तुम्ही दोघंही अंध आहात, मग कसा संसार करण्याचा निर्णय कसा घेतला तुम्ही काय? आता मी MIDC मध्ये काम करतो. छोटासा पेमेंट मिळतो मला 15,000. त्याच्यात आम्ही सुरुवात करू शकतो. आज या ठिकाणी तुमचा रिसेप्शन सोहळा संपन्न होतोय. अनेक मान्यवर या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहे. तुमचे बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित. काय आनंद वाटतो? आता आम्हाला खूप आनंद होतोय. आम्हाला आता आमच्या बालपणीचा म्हणजे जे मित्रमैत्रीण होतो त्याचं लग्नामध्ये रूपांतर झालं. एवढा आनंद झाला की पुढं काय बोलावं हेच कळत नाही. विवाह सोहळा घडून आणण्यासाठी तुम्ही मोठे प्रयत्न केले, नेमके काय अडचणी होत्या आणि मग कसा मार्ग त्यातून काढला? तर मी लोखंडे ज्ञानेश्वर नवरदेव हा माझा विद्यार्थी आहे आणि मला समजलं की हे आंतरविवाह आहे, म्हणून ह्याच्यामध्ये खूप अडचणी येतील हे मी जाणून होतो. तरी देखील या विद्यार्थ्याचं गाव हे हिंगोली आहे. त्या हिंगोलीमध्ये मी स्वतः जाऊन त्यांच्या आईवडिलांची समजूत काढली, सांगितलं, व्यवस्थित समज दिली की अपंग ही एकच जात आहे. तर या विवाह पूर्णतेसाठी तुम्ही मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका ठेवू नका. यांचं जे आयुष्य आहे ते व्यवस्थित सुखी आणि समाधानाचं होईल. दोघांची एकमेकाशी सहमत आहे. तुम्ही आनंदी राहा आणि त्यांनाही आनंदी ठेवा. बरंचसं काय त्यांना सांगून मी त्यांना या विवाहासाठी तयार केलेला आहे. आज या ठिकाणी एक अनोख्या पद्धतीचा विवाह सोहळा संपन्न झाला आहे. काय नेमकं याची सगळी स्टोरी आहे, काय सांग? त्याची स्टोरी अशी साहेब की ही जे दोन आपण आज यांचा विवाह लावला, हे दोघे हिंगोली जिल्ह्यातले आहेत आणि पहिलीपासून अंधशाळेत ते तिथं शिकले. परंतु आपल्याकडं काळापरत्वे अजून थोडं या मनामानाने जरी मिलन झालं तरी आपण ज्या काही आपल्याकडे जातीपातींचा हा आहे, तर यांना घरच्यांचा विरोध असताना परंतु एकच बेस की आपल्याला आपल्या देशाच्या घटनेने 18 वर्ष पूर्ण झाल्यावर स्वतः व्यक्तीला लग्न जे काही व्यवहार करायचे पूर्ण अधिकार दिले. त्या अनुषंगाने मयुरी आणि महेश हे दोघंही पण 2-3 वर्षापूर्वी असेच एकत्रित आंतरजातीय विवाह केला आणि ते बरोबरच राहतात. ती मुलगी आशा ही तिची मैत्रीण आणि तिने आम्हाला सांगितलं का मला वडिलासारखं मानते की पप्पा आपल्याला अशा या मुलींचं लग्न करायचं आहे, तर आपल्याला काय करता येईल. मग आपण राहत्यातले तुमच्यासारख्या मान्यवरांच्या माध्यमातून आपण त्यांना कपडे लत्ते जे काही आवश्यक आहे ते मिळवून ते लग्न आम्ही 21 तारखेला आळंदी इथे आळंदी विवाह संस्था म्हणून आहे त्यांच्यामार्फत लावलं. तिथे काही फी घेतात, पण सुदैवाने आमच्याकडून त्या संस्थेने 1 रुपयाही घेतला नाही. नंतर आता यांचं लग्न लावलं, परंतु एक काहीतरी यांना आनंद मिळावा, आम्ही लग्न विवाहित झालो. मग मी इथे आपले दिलीप भाऊंना नेहमीच आम्ही कशाच्या माध्यमातून इथं कार्यक्रमाच्या साठी विनंती करतो. त्यांना येऊन शनिवारी भेटलो आणि त्यांना सांगितलं भाऊ असा आपण हा विवाह पार पाडला आहे. परंतु यांचे काही मित्रपरिवार काही आमच्यासारखे यांच्या उपस्थितीमध्ये यांना यांचं आपण हे विवाह संपन्न झाल्याचं स्वागत समारंभाचा कार्यक्रम ठेवू. भाऊंनी मान्यता दिली की ते लोक येतील, मला येतील आमचे 5, 50, 60, 70 काहीतरी, त्यांना एक आनंद मिळेल. आणि भाऊंनी स्वीकारलं. त्यांनी लगेच आम्हाला ही आजची तारीख दिली का कालपासूनच मुक्कामाची व्यवस्था होती. जेवण, चहा, पाणी, नाश्ता, काय जेवण, म्हणलं भाऊ तुमच्या याने द्या. त्यांनी त्यांच्याप्रमाणे मेनू ठरवलं आणि सर्वांच्या तुमच्या
सर्वांच्या माध्यमातून आज आपण हा विवाहाचा समारंभ म्हणजे स्वागत समारंभ पार पाडत आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.